चला ना यार भाऊजी, किती वेळ लावताय तुम्ही? आता भिंगुर्डे वहिनींसाठी थांबून राहायचंय का? आम्ही पण आलोय ना, आमच्या घरी पण जेवण होती, आम्ही आलो ना एवढी तयारी करून. भिंगुर्डे वहिनींची वेळ चालू कर. चला आली, केवढी तयार होऊन आली. काय नाही वहिनी, किती छान दिसतंय. मी काय कुठे, एकदम सिंपल मध्ये चालले. काय नाही रुद्रा, मस्ती करू नका, मारेन ना असं तुला, ठेवून जाईन 2 थोतरीत. ह्याला खाली घेऊन जा. खाली, ए रुद्रा खाली जा, दिवाळीचं होमवर्क करा. तुम्ही पण जा, महिलांच्या स्पर्धा आहेत, तुम्ही दोघं पण खाली जा. जावा जावा जावा. बाबू बाबू इकडे जरा, इकडे ये, इकडे ये. ते 4थ्या मजल्याच्या काकी आहेत ना, त्यांना सांग पाणी हवंय, वरती पाणी मागवलं, 4 बाटल्या घेऊन जा. हा जा. मेणबत्ती पेटवण्याची स्पर्धा का कॅन्सल केली? मी वर्षभर प्रॅक्टिस करत होते असं मेणबत्त्या पेटवायची. हायेस्ट नंबर होता माझा मेणबत्त्यांमध्ये. आता पाऊस पडला तर मी काय करू? आम्ही असे उभे राहिलो असतो, खाली मेणबत्त्या पेटवल्या असत्या. कसं तुम्ही आम्हाला न विचारता असं कॅन्सल करून टाकली? केसात काटे लावायचे, ही काय स्पर्धा आहे? पहिलं सांगायचं होतं ना, मी हेअरस्टाईल करून आले, आता मला केस बांधायला लागणार. सिल्की केसांमध्ये माझ्या कसे राहणार काटे? याला काय अर्थ नाही. कुरळ्या केसांच्याच बायका जिंकणार म्हणजे आता. रेडी रेडी. एक मिनिट. त्यांनी आधी स्टार्ट केलं आहे. त्यांनी आधी स्टार्ट केलं आणि दुसरा हात त्यांचा मागे नाही आहे. मला खेळायचं आहे. सतरा माझे झालेत भाऊजी. नाही मोजा, तुमचा विश्वास नसेल तर मोजा, हायेस्ट स्कोर माझाच आहे. हिचे कसे झाले 24? जशी काय रोज ही केसात असे काटेच घालत असते. बरोबर आहे, हिच्या नवऱ्यानेच गेम ठरवलेला ना, म्हणून प्रॅक्टिस करून घेतली असणार रोज बायकोकडून रात्री, म्हणून हिचे झाले 24. आम्हाला बोलवायचंच कशाला ना स्पर्धेला, स्वतःच करून घ्यायची होती स्पर्धा. उगाच माझ्या इथे हेअरस्टाईल खराब झाली माझी त्याच्यामध्ये. रुद्राचा होमवर्क घेतला असता ना दिवाळीचा. रुद्रा फेकून मारेन तुला मी, पिन खाली जायला बोललेलं तुला.